मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। काशीमीरा पोलीस ठाण्यासमोरच मोठी गर्दी झाली आहे। दोन्ही पक्षांचे असंख्य कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल अपशब्द बोलल्यामुळे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेत। शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये जाऊन जाब विचारला आणि त्यावरून वाद झाला। भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवे यांच्यामध्ये वाद झाला। मीरा भाईंदरमधून या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड पुढे येते। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत अपशब्द बोलल्यामुळे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये जाऊन या संदर्भात जाब विचारला आणि त्यानंतर या ठिकाणी एक मोठा वाद झालाय। भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवे यांच्यामध्ये हा वाद झाल्याचं कळतंय। त्याची दृश्य आपण पाहूया। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। काशीमीरा पोलीस ठाण्याच्या समोरच मोठी गर्दी झालेली आहे। दोन्ही पक्षाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर उपस्थित होते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत अपशब्द बोलल्यामुळे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। सरनाईकांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या प्रचाराच्या रणधुमाळीचे आता दिवस आहेत। प्रचार रंगात आलेला असताना अशा प्रकारे काही ठिकाणी वादावादीचे सुद्धा प्रकार समोर येताना दिसत आहेत। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत आणि या ठिकाणी एक मोठा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मीरा भाईंदरमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। या राजकारणाचा पारा या ठिकाणी तापलेला पाहायला मिळतोय। भाजप आणि शिवसेनेमधला वाद या ठिकाणी विकोपाला गेलेला आहे। प्रताप सरनाईक यांच्याबाबत अपशब्द बोलल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याच अपशब्दाचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे या ठिकाणी कार्यकर्ते गेलेले होते आणि भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना याचा जाब विचारला आणि त्या ठिकाणी गाड्या अडवल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या रॅलीत जाऊन शिवसैनिकांनी अशा प्रकारे जाब विचारलाय। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले। दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बराच काळ वातावरणामध्ये हा तणाव पाहायला मिळाला। गेल्या 2 दिवसांपासून प्रताप सरनाईक आणि मेहता यांच्यामधला वाद वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्यानं वाकयुद्ध सुरू आहे आणि आता त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। प्रताप सरनाईकांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आणि त्यामुळे सेनेचे कार्यकर्ते आणि सरनाईकांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज सरनाईक साहेबांच्या बद्दल बोलायच्या आधी विचार केला पाहिजे काय बोलते कोणाच्या। थोडीच गोष्ट झाली। आता त्यांना काय असं त्यांना वाटलंय की लोक त्यांना तिकडनं हाकलतायत तर कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचं। अरे आम्ही आमच्या योग्य वेळ आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो। त्यांच्या प्रचार दरम्यान त्यांनी योग्य गोष्टी करायची ना आमच्याबद्दल। अरे वेगळी त्यांनीच बोललं त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याशी सॉरी बोललं। या विषयावर झालं बाकी काहीच गोष्टी नाही। प्रताप सरनाईक यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या प्रचार सभामध्ये। ॲक्च्युली व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला कळेल। आमचे उमेदवार पुढे प्रचार करत होते। आम्ही जिल्ह्यामध्ये होतो उदय शेट्टी आणि आम्ही तर काय झालं मी फक्त तिथे जात होतो तर त्यांनी माझी अक्षरशः गाडी थांबवली। मी त्याला सांगते बा गाडी कशा थांबवली गाडी थांबवली माझी आणि ते आमचे उमेदवार पुढे होते। मी त्याला बोललो काय झालं तर ते आपला जो जेम्स ऑफ मीरा भाईंदरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जे मी भाषण केलं आणि भाषण हा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे। कारण की आता निवडणूक लागली तर भाषणात ठोकणार ना काय ठोकणार का आम्ही मारामारी करणार तर आम्ही भाषण दिलं। माझं म्हणणं होतं की त्याला मी बोलतो तू भाषणाचं उत्तर भाषणात दे। तो बोलतो माझे साहेब पण तुझे साहेब आहे म्हणून काय झालं माझे विरोधी आहेत ना ते। आज आमची लढाई त्यांच्याबरोबर आहे तर आम्ही त्यांना बोलणारच ना यांच्यावर टीका टिप्पणी करणारच ना। तर आमचं तेच म्हणणं होतं पण त्यांनी काय केलं तो एकटाच आलेला मला बाकी कोणावर काय बोलायचं नाही। तो आला त्याच्यामुळे ते बाकीचे लोक प्रोवोक झाले। माझं असं म्हणणं होतं की प्रोवोक नाही झालं पाहिजे। त्यांनी प्रोवोक केल्यामुळे ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला आमच्यावर काय कुठला अटॅक करायचा प्रयत्न केला पण मी तिथे दटून राहिलो कारण की मला माहीत होतं तिथून जर मी निघालो घाबरून तर हे जे आमच्या कुठल्या पक्षाचे मोरल तुटेल म्हणून मी तिथेच थांबलो। बोललो ठीक आहे मी त्याला समजवतो पण तो समजायच्या पलीकडे गेला। त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माझी चारी बाजूने गाडी आलेली पुण्या कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही कारण मी तिथे थांबलो। मग तिथून पोलिसांना फोन केला पोलीस